नमस्कार. सुप्रसिद्ध लेखक मोहन वाघमारे यांच्या प्रबोधनाच्या प्रकाश वाटा आणि धम्मचक्र प्रवर्तन या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दादर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सचित तासगावकर आणि श्रावणी रांजणे यांनी आपली मनोगत व्यक्त केली. ते आपण या व्हिडिओतून पाहू शकता. धन्यवाद. प्रकाशन सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष आणि विचारपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज देशामध्ये जे काही चाललेलं आहे ते आपण सर्वजण पाहत आहात. आपल्यापैकी कित्येक लोक देशामध्ये जे काही चाललेल्या घडामोडी आहेत, ज्या राजकीय घडामोडी आहेत त्या आपण वाचत असणार याची मला खात्री आहे. या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की या देशामध्ये एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना, ज्या घटनेसंबंधानं चर्चा चालू आहे, आणि ही जर घटना कुठली असेल तर या देशाची संविधान घटना, या देशाचं संविधान बदलण्याची घटना चालू आहे. आणि पुष्कळसे लोक असे बोलत आहेत की या ठिकाणी संविधान बदललं पाहिजे, आता 75 वर्ष होऊन गेली, अशा प्रकारचा विचार मांडला जातोय. या ठिकाणी मला आपल्याला हे सांगायचं आहे की विश्व हिंदू परिषद, लक्षात घ्या, विश्व हिंदू परिषद नावाची एक संस्था आहे. या संस्था RSSची बांधील आहे. ही संस्था राष्ट्रीय सेवा संघाची बांधील आहे. या संस्थेनं एक ठराव केलेला आहे आणि तो ठराव असा आहे बंधूंनो, या ठिकाणी भारतीय घटना जी आहे, भारतीय संविधान जे आहे, हे संविधान हिंदूसाठी अत्यंत वाईट आहे, हिंदू लोकांच्यासाठी अत्यंत वाईट आहे. आणि म्हणून त्याने ठराव केला की ही घटना बदलून, लक्षात घ्या, ही घटना बदलून मनुस्मृतीवरती आधारित नवीन घटना तयार केली पाहिजे, अशा प्रकारचा ठराव बंधूंनो विश्व हिंदू परिषदेने केला. मला आपल्याला हे यासाठी सांगायचं आहे की अशा या अवघड प्रसंगी, अत्यंत कठीण प्रसंगी आपले वाघमारे यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत, यांनी थोडीशी जागृती निश्चितपणे होणार आहे. आणि या ठिकाणी प्रकाशाच्या वाटा, प्रबोधनाच्या वाटा या ठिकाणी जे त्यांनी मांडलेले आहेत त्या संबंधी मी आपल्यासमोर बोलणार आहे. बंधूंनो, आपण विचार करा की या देशामध्ये जे काही चाललेलं आहे, त्या चाललेल्या भागासाठी या संपूर्ण जगामध्ये काय चाललेलं आहे हे आपल्याला बघावं लागेल. आणि त्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला मी एक उदाहरण सांगतो की या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं 6वा खंड जो महाराष्ट्र गव्हर्नमेंटने प्रकाशित केलेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा 6वा खंड जो महाराष्ट्र गव्हर्नमेंटने प्रकाशित केलेला आहे, या खंडामध्ये बाबासाहेबांचे आर्थिक विचार मांडलेले आहेत. आणि ह्या बाबासाहेबांनी आर्थिक विषयावरती, इकॉनॉमिक्स या विषयावरती बाबासाहेबांनी जवळजवळ 6 पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि ही 6च्या 6 पुस्तकं आपल्याला या 6व्या खंडामध्ये कशा प्रकारची आहेत हे कळावं लागेल. म्हणून मला आपल्याला एक गोष्ट अत्यंत जाणीवपूर्वक सांगायची आहे, ती अशी की या देशामध्ये ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे आणि त्या नोबेल पारितोषिकाचा विषय अर्थशास्त्र आहे. त्या अर्थशास्त्रज्ञांनी हे सांगितलेलं आहे की आम्ही जो नोबेल पुरस्कार मिळवलेला आहे तो नोबेल पुरस्कार बाबासाहेब आंबेडकरांच्या या 6 पुस्तकावरून आम्ही ते ज्ञान घेतलेले अर्थशास्त्राचे. बाबासाहेब किती मोठे होते हे आपल्याला जर पाहायचं असेल तर आपल्याला 6व्या खंडामध्ये बाबासाहेबांचे आर्थिक विचार वाचावे लागतील. आणि हे जर आर्थिक विचार आपण वाचले तर तुम्हाला हे समजून येईल की बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ आणि केवळ दलितासाठी काम केलेलं नाही आहे. बाबासाहेबांना संकुचित करण्यासाठी काही लोक दलितांचा मुद्दा करतात. मला मान्य आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं आयुष्य वेचलं दलितांच्या उन्नतीसाठी, आर्थिक उन्नतीसाठी.
तरी देखील बाबासाहेबांचं इतर काम जे आहे त्या कामावरती अनेक इंग्लिश ऑथरांनी अनेक इंग्लिश लेखकांनी चांगली चांगली पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि बाबासाहेबांचं जे विज्ञान जे आहे, बाबासाहेबांच्या त्या स्मृती ज्या आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ दलितांचा विचार केला नाही, तर संपूर्ण भारताचा विचार करून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून विषय मांडलेले आहेत. आणि ह्या ज्या प्रबोधनाच्या वाटा ज्या आहेत त्यामध्ये एक वाट अशी आहे की भगवान बुद्धाचा धम्म बाबासाहेबांनी दिला, तो केवळ आणि केवळ बौद्ध धम्माच्या धम्मदीक्षा नव्हती, ती प्रबोधनाची एक प्रचंड लाट होती. या लाटेतून बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं प्रबोधन केलेलं आहे. या ठिकाणी बंधूंनो, मला आपल्याला हे सांगावं लागेल की बाबासाहेबांचा विचार जो आहे, हा विचार आज जो 2 पुस्तकांच्या माध्यमातून आपल्यासमोर आलेला आहे, त्यामध्ये पहिलं पुस्तक जे आहे प्रबोधनाच्या प्रकाशवाटा आणि दुसरं आहे धम्मचक्र प्रवर्तन. या ठिकाणी मी आपल्याला हे सांगतो की या ठिकाणी सर्वप्रथम अत्यंत सत्यस्थितीला अनुकूल अशा प्रकारचे विचार मोहन वाघमारे यांनी या दोन्ही पुस्तकामध्ये मांडलेले आहेत. आणि म्हणून सर्वप्रथम मी मोहन वाघमारे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. हॅलो, सुस्वागतम. तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मी वंदन करते. इथे या विचार मंचावर उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, सर्व मान्यवर, या सगळ्यांना माझा जय भीम. तसेच या पुस्तकाचे, या ग्रंथाचे लेखक श्री मोहन वाघमारे, म्हणजेच माझे आजोबा, ज्यांना मी घरातील सर्वजण प्रेमाने पापाजी असे म्हणतो, त्यांनाही मी अभिवादन करते व माझे मनोगत मोजक्या शब्दात तुमच्या समोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न मी करते. मी श्रावणी प्रमोद रांजणे, त्यांची सर्वात छोटी नात, तुमच्या समोर माझ्या नजरेतून माझे पापाजी नेमके कसे आहेत हे मी थोडक्या शब्दात तुम्हाला सांगणार आहे. आजच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला तुम्ही सर्वजण आवर्जून हजर राहिलात, त्याबद्दल सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आज या आनंदाच्या सोहळ्यात जर मला खरंच कोणाची तीव्रतेने आठवण व उणीव भासत असेल तर ती म्हणजे माझ्या आईची, माझ्या आजीची, श्रीमती पुष्पा मोहन वाघमारे हिची. कारण दुर्दैवाने आज ती आपल्यात नाही. कारण कोरोनाच्या काळात दिनांक 5 मे 2021 रोजी काहीशा अल्पशा आजाराने तिचे दुःखद निधन झाले. त्यामुळे पापाजी, त्यांची 3ही मुलं व आम्हा संपूर्ण कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला. आज तिला जाऊन येत्या मे महिन्यामध्ये 3 वर्ष पूर्ण होतील. पण असा एकही दिवस व क्षण नाही ज्यावेळी तिची आठवण आली नाही की डोळे पाणावले नाही. पापाजींच्या प्रत्येक पुस्तकाची व लिखाणाची ती प्रथम वाचक व श्रोता असायची. काय चूक काय बरोबर हे ती नेहमी त्यांना अचूक सांगायची. आणि जेव्हा कधी पापाजी त्यांचं दुसरं पुस्तक प्रकाशित करतील तेव्हा त्यांच्याबद्दल त्यांची नात म्हणजे माझी श्रावणीच मनोगत व्यक्त करेल अशी तिची मनापासून इच्छा होती. तिची तीच इच्छा मी आज पूर्ण करत आहे. आईबद्दल सांगायचं झालं तर डोळ्याची पापणी लावते जेव्हा जेव्हा आई तुझी आठवण येते तेव्हा तेव्हा. आई म्हणजे प्रत्येकाला आयुष्यातील एक सुंदर पान, खूप साऱ्या गोष्टी, आठवणी, संस्काराचा साठा छान, नातवंडांना आवडणारी, त्यांचे सगळे लाड पुरवणारी,
मम्मी पप्पांचा मार चुकवणारी, कुशीत घेऊन झोपवणारी, कडेवर घेऊन फिरवणारी, फोन कर, भेटत राहा, जेवणच जा, बारीक झाला, अशी आपुलकीचा फक्त आपल्या आईपाशी. आम्ही कितीही मोठे झालो तरी तुला विसरू शकत नाही. आई तुझ्यासारखं या जगात कोणीच दुसरं असू शकत नाही. माझ्या पापाजींबद्दल सांगायचं झालं तर पापाजी म्हणजे संपूर्ण वाघमारे कुटुंबियासाठी एक स्तंभ, जो प्रत्येक वादळात काहीही न बोलता खंबीरपणे उभे राहणारे एक ढाल. आपल्या कुटुंबावर आलेल्या प्रत्येक संकटाला सामोरे जाणारे आणि एक अशी व्यक्ती जे आपल्या कुटुंबाला खुश ठेवण्यासाठी काहीही करू शकतात. जसे झाडाचे हे फांद्यांना आधार देत असते, तसेच पापाजी तुम्ही सुद्धा आम्हाला योग्य मार्गदर्शन व आधार देत असता. तुम्ही मला आणि सवन दादाला तुमच्या साहित्य विश्वातली ज्या काही गोष्टी व घटना सांगतात ती छोटीशीच असते, पण ती गोष्ट सांगण्याची विशिष्ट अशी शैली तुमच्याकडे आहे. तुमची अभ्यासू वृत्ती, चिकाटी व लिखाणातील एकाग्रता या सर्व गोष्टी मला खूप थक्क करतात. घरात जेव्हा तुम्ही 5-5, 6-6 तास कंटिन्युअसली लिखाण करतात तेव्हा तुम्ही अक्षरशः तहान भूक सर्व काही विसरून जातात. तुमचं हेच पॅशन मला खूप इम्प्रेस करतं. पापाजी, जेव्हाही मी तुम्हाला बघते तेव्हा मला तुमच्यासारखे प्रेमळ आणि कर्तृत्ववान बनावेसे वाटते. तुम्ही माझ्यासाठी आदर्श आहातच. तुम्ही नेहमी आनंदी राहावे, तुमचे मार्गदर्शन, तुमचे आशीर्वाद आम्हाला सदा मिळावे एवढीच माझी मनापासून इच्छा आहे. तुमच्या सर्व लाडक्या नातवंडावर असेच प्रेम कायम राहू दे. पापाजी, तुम्हाला तुमच्या या नवीन आयुष्याच्या वाटचालीसाठी या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने माझ्याकडून व संपूर्ण रांजणे आणि वाघमारे कुटुंबियाकडून लक्ष शुभेच्छा. Last but not at the least, today is full of memories, happiness and tears of this very special occasion. I'm so grateful for everything you have done for me throughout the years. You are my role model, my mentor and my best friend. On your special day, I wish you all the happiness, health and success that you deserve. May the following years be filled with joy, love and blessings. One thing you always taught me is that patience, which is length of time, and it is better than anything. There is no reason to rush in life. Better things will always come with patience. And here I would like to end my speech. तुम्हा सर्वांचे खरंच खूप आभार. On behalf of everyone, I extend a really hearty vote of thanks to our honorable chief guest, Mr. Bhimrao Ambedkar, who is not present at this moment, but who still spared time from his busiest schedule to grace the occasion. Yes, who may come soon, and all the other special guests. Thank you. Jai Bhim, Jai Bharat. महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.